आईचं यो बघा इकडे रेडी झालेला आहे, बॅग बिग घेतले, यो पण येणार आहे. तर इकडे बघा नाही हो, इकडं फोन हो बोलता बोलता बुटा घालते. कोणच्या बोलते त्यात नाही समजा, पोरीच्या बोलत असं. सकाळीच पोर उठले काय सर. चला माझा गायचं आता थोड्याच वेळात नेऊ आम्ही. तर बघा ब्लॉग कंटेंट. तर रोहित भाई पण आलेला आहे. चल रे पटकन, तुझ्यामुळे टाइम झाले. तो गाईच आता आम्ही आलेलो पेट्रोल भरायला. तर 3 तासाचा रस्ता आहे. तर मी गाडी पण फुल करायला लागेल. इकडं बघा ए चला ना पटकन, काय गर्दी तुमची. हे बघा पेट्रोल. यो तू कुठं आली चष्मा लावून इकडे दे, धुल जातं डोल्यान. चष्मा दे. हेल्मेट नको जाऊ, दाखव हेल्मेट नको, चष्मा दे. चला ना रे, काय व्हिडिओ काढतं रोहित शेट, चल ना पटकन. आम्ही थांबलेलं आहे खालीच्या. तर विविध पण आले ते बघा. इथे आम्हाला खूप भूक लागली, नाश्ता नव्हता केला. तर आता वडापाव घेतो. तर भूक लागली. हे बघा कसं बसलं. इकडे हा वडापाव द्यायला राहिले. वडापाववाला तोंड दाखव जरा. आला एक नको ब्लॉक बघा. हे का पटकन टाइम झाले. हो ना, मग तुमचा आहे तसा. तुझा बनवत असा, मग तुमचा आहे तसा. हो ना, मग तुमचा बनवत असा. काहीच इकडे एवढ्या धुलीत मापले चेहरे बघा कसं झालेलं आमचं. तर अजून अर्धा तास रस्ता आहे. तर इथे चहा प्यायला राहिल्यात. इकडे बघा यो भाई बघा तोंड लपवतो. तोंड दाखव ना, धुलीत किती माकले. भिवंडी वाड्याचा रस्ता दाखव ना. भिवंडी वाड्या रस्ता एवढा खराब होता, आता धुलीत माकले चेहरा. तरी पण आता जाऊ द्या. रुमालाची अवस्था दाखव तुम्हाला. यो रुमाल बघा किती माखले. काहीच कसं व्हायचं आमचं आता. अजून अर्ध्या रस्ते. तर दाखवतो मग काय होतं बघा ब्लॉग कंटिन्यू. तर हे बघा, चला रे पोरांनो, बुवा चल ना. काय आहे रस्ता चांगला नाही तुमच्या इकडं. चालू इकडे बघा चेहरा रुमाल बघा किती मापले. चेहरा दाखव, रुमाल विमाल दाखव. रुमाल बघ ना आपला अख्खा माकले धुली. रस्त्यात बेकार आहे. चला माझा पुरांनो आता हे यार पटकन. तर काय चला माझा. या जागा द्यायची आलं एवढं भाषाने पुढे गेले. तर काय आणि भावाला सपोर्ट करायला तुमच्यासाठी मी एवढं लाभ फिरायला टाकून व्हिडिओ बनवतो. कुठे आल्या काहीच चला आता भेटू आपण तिकडे गेल्यावर. काहीच आता 7 किलोमीटर बाकी आहे. एवढ्याच वेळात पोहोचतो आम्ही. कम टू कम्बॅक काय द्या. जाऊ दे चला. हे चल ना, माझी व्हिडिओ आले चांगली. पुरं झाली माहिती आहे का रस्ता. काहीच आता हे बघा कसं मागून आले. हे बघा इथे खास बिस्लरी तोंड पोरी पटल्या पाहिजे. बाई बिस्लरी घेतले तोंडावाला, पोरी भेटल्या पाहिजे. बघला खरं आपण कुठं चल ना. यांच्यासाठी कुठं थांबले. तर काय आपण ब्लॉग कंटिन्यू. अरे तुला एक भेटणार नाही. काही इकडे आणि का भात कापायला आणली आम्हाला. बोलते मावशी आणतेच नाही दादाला. इकडं रस्ता बघा. मला तर वाटते आणि प्लॅनिंग करून भात कापायला आणले आम्हाला. शेतातले आणले. नक्की घर कुठे ते आपण नाही माहीत त्याला. इकडं बघ अशी अवस्था आले.
अरे घर कुठं आहे? काहीच रस्त बघा. भात कापायला आणले आम्हाला 100% माहिती आहे काहीच. तर रस्त बोलणे माहिती याला आणले कुठल्या पण आम्हाला शेतातल्या काढले. बोल ना. इकडे बघा. नमस्कार सर. आता सध्या पालघर मध्ये काहीच यांनी इकडे आम्हाला भात कापायला आणले. मावशी संजय चालवले का भात कापायला? या बघ याच्या मावशीकडे चाललोय. रस्ता असा आहे तर चिखला रुकतात गाड्या. यो शेट बघला. चला मग आता काहीच काय होईल ते दाखवतो. चला बारवा पटापट. आता निघतोय मग आता डायरेक्ट इथे चालठेनला. चला मग आता तिकडे गेल्यावर दाखवतो काय होईल ते. बघा तो ब्लॉग कंटिन्यू. हे भाई बघा कसं आले चालत. तसं काय शेतावर गेलं तर लहान्यांची कामं करायला गेलं तर भात कापायला बारवायला आलेत. बघ कसं लाईनीत. हे किती हजेरी वगैरे तर किती दिवस? 500 रुपये दिवस. चला मग 500 रुपये दिवस. 500 रुपये दिवस. हे किती हजेरी भेटली? 350. चला मला तर काही चला माझा तिकडे गेलो. 150. काहीच हँडसम दिसतं ना. आता पावडर लावल्या. पावडर लावली. कमेंट करा. फाउंडेशन लावला. फाउंडेशन नव्हता तिथे. अरे सांगा दिला असं तुला फाउंडेशन सगळा. काहीच फायनली पोहोचलेले आता वृंदावन. चला रे पटापट. चला रे. चल ना चल ना माझा बॅग ठेवा ना तिकडं. चला मग आता काय होईल तर आपण बघायला. हीच गाडी घेऊन जायला लागेल मला वाटतं. ड्रायव्हरची गरज नाही आपणही घेऊन जाऊ. चला मग आता ही बाई ही घ्यायची का? काहीच वृंदावन. बुवा काय बोलतेस? नाही बोल रे काय आता पुढं बघायचं आहे फक्त. चला ना मग गोवर्धन रोप वाटिका या मेन सीन आहे यो का पुरा दिसते रे मोठा. जायचं आणि तिथं मग 100%. इकडे बघा गोवर्धन अन्नक्षेत्र. तिथे अन्न भेटेल. मेन मंदिर कुठे आहे? मेन मंदिर कुठे आहे तो ना तिकडून जा. काही जण काय माहित नाही यांच्या साम्राज्यातलाच माहित आहे. अजून कोणलाच माहित नाही. तर कोण नाही आला. कोण नाही आला मला दोघांना यांच्या भरोशा मी आले म्हणत नाही. सायकलचं एक राऊंड घ्यायला लागेल म्हणलं वाटतं. ही पोरावा कशी फिरतात. तू का शाळेत चालली काय? चल ना मग. आईचा बघा मंदिर कसं आहे. राधाकृष्ण मग काय काय रे चष्मा बघू. तुझा काका कुठे आहे? किच्चा नुसता काकालाच फोन करे पटापट पोरांना. तुझा फोन चालू आहे का? दर्शन करावं लागले. दर्शन देताना लाईव्ह दर्शन देतो. मंदिर बघा. चप्पल काय कोण नाही पाहिजे. राधाकृष्ण मंदिर काहीच मंदिर बघा. तिकडे यांचा फोटोवरून जीव चालले. नाही तर आम्ही बसल्या काही सीट आम्हाला फोटो काढायला पण नाही घेतली. बघा याचा लगीन करून टाकायचे. पोर बघा या महिन्यात मोबाईलला भेटली तर लगेच सांगा यांची करायचं लगेच. लगेच कमेंट करा. फोन कमेंट करा. लगेच कमेंट करा. रोहितचा वय झाले. आईचं इकडं बघा कसं आहे मस्तपैकी. वृंदावन वृंदावन कसं आहे मस्तपैकी ना. अजून खूप काय आहे बघा नाही असं. त्याच्यासाठी एवढं लांब आलो मी. ही बस घेणार होतो मी पण जाऊ दे त्यावेळी दिली नाही हातात. त्या ना माहिती ड्रायव्हिंग. इकडे बघा भागवत गीता का चालू आहे. इको विलेज के श्री वृंदावन धाम में आप सभी का स्वागत. हे बघा काहीच एक आध्यात्मिक स्थल है. कृष्णाचा काहीच बघा. बघा मॅप कसा आहे जायसाठी एंट्री. काहीच एवढं मला मॅप मी परीक्षेत पाठ केलं असतं ना. एवढं माझा 1 नंबर असतं. जाऊ दे बातम्या नंबर असतं. यांचा पूर्ण मॅप माहीत आहे. मॅप बघायची गरज नाही. इकडे वालू बघा गाईच कसे पूर्ण पाय मागते.
वाळूच आहे का गाईच. एवढा मी पाठ केला असता ना एवढा भागता माझा एक नंबर असता. इकडे बघ गाईच मूर्ती कशी आहे भारी एकदम. इथे काय आहे ते काही माहित नाही. इकडे बघ गाईच. इकडे पिंडी आहे शिवलिंग. इकडे बघ गाईच कसं आहे मस्त की. ब्रिज बघा ती भारी आहे मस्त. नाही रे भारी आहे. इथे घे ना एक माझा फोटो. हा फोटो बघ गाईच. मूर्ती खूप छान आहे. इथं गाईचं कल मासे बघ कसे मासे बघ गाईच. मम्मी आवाज नहीं करो तभी रहेंगे वो लोग. मेरे भाई फोटो वाले भाई फोटो वाला पीछे. गाईचं किती भारी मस्त बघण्यासारखं निसर्गरम्य वातावरण. आणि ते मासे बघा कसे आहेत फुलावर. ते बघा कसे आहेत मस्तपैकी. गाईचं एवढं पोरीश बोलतो. इकडं बघ गाईच किती भारी मंदिर आहे. ब्रिज कमी आहे. इकडं बघा इकडं बघा कसं रसून चला रे पटापट. कुठली वाव सांग र. येवली. सो गाईज सो ब्युटिफुल. तर गाईज भरपूर काही बघण्यासारखं इकडे या तुम्ही नक्कीच. आणि ब्लॉग आवडला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट पण करा. आणि आपला ब्लॉग अजून आहे खूप आहे. अजून वज्रेश्वरी पण बाकी आहे. खूप बाकी आहे अजून. खूप बाकी आहे खूप बाकी आहे बाई. तिकडे बघा मिरची नाही री काय द्या. खूप बाकी आहे पण वज्र शिरून बाकी आहे. गाईचं हा मंदिर बघा. इकडे बघा गाईच मंदिर बघा. मंदिरच आहे ना टाकून दे ना. खूप काय बघण्यासारखं नक्कीच या तुम्ही इथे. रस्ता कुठून आहे गाईच समोरून रस्ता आहे ना. आम्ही समजून घ्या आमची. मंदिर बघा गाईच कसं मस्त. गाईचा आता इकडे इकडे करतो. हे चालणार चपली इकडे. इकडं इकडे बघा. अरे तो दरवाजा नाही खिडकी. दरवाजाच्या साईडला आहे ना. खिडकीतून आलं मी. किती हुशार आहे गाली. हे बघा गाईज रुद्राक्ष मणी. काय आहे तुम्हाला समजलं असेल तर कमेंट करा. नसेल समजलं जाऊ द्या तुमच्यापर्यंत नाही. इकडे बघा गाईज. या मंदिर कोणतं आहे रे. हा मंदिर इथे लिहिलेलं आहे. बरसाना बाबा नाही बरसाना. इकडून या रे. हे उलट दर्शन करतात. हे रे दीपोरा. आता तुम्ही तिकडे उलट बसलो का आम्ही काय करू काय समोरून करायचं दर्शन. आम्ही बरोबर चाललेलो बाबा. तो गाईज तर इकडे बघा श्रीकृष्णाची पालणे आहे तिथे. इकडे बघा मग गाईज. तर कसा वाटला ब्लॉग ते कमेंट कर नक्कीच सांगा. आपला खूप ब्लॉग बाकी आहे अजून. तर खूप काही दाखवू आपण. तर वज्र शिरू पण बाकी आपली आहे ना. काय तुझा फॉरेनच्या बाया आल्यात. ते काय फॉरेनर आहे काय नेपाळी. तर काय सर कसा वाटला आपला ब्लॉग कसा आहे कमेंट करून नक्की सांगा. इकडे यांचे फोटो काढून जीव चालले आहेत पोरांचे. इकडे बघा मोबाईल कोणला मोबाईल सगळं तुला जोखीन. यो भाई बघा कसं चालतो. इकडे बघा किती भारी बघण्यासारखे आहेत मूर्त्या बघा. या भाई हा कृष्ण आहे. ही राधा आहे. काम वाचून दाखव दा. गाईचा हा तुझं आहे ना तर मराठी वाचून दाखव. मराठी लिहिलं. जब यज्ञ दौरान कर्म कांडी ब्राह्मणों के कृष्ण
कसा वाटला? भाषा माझी कविताच होती, महाभारत होता त्याचे. चला रोड बाय रोड वालू आहे इथे. वालू कैसे आहे? या बुवाने आणून टाकली असेल काकानी त्यांच्या. मला वाटतं तो कृष्णाचा मित्र कोण तो सुदामा, मला वाटतं तो होता तो काही. तर तुम्हाला काय वाटतं हेच होता तो सुदामा? नाही कोण होता? रामश्याम नाही, तो सुदामा ना. तर इकडे वारत गाईच तर हा बघा गोवर्धन पर्वत. गोवर्धन पर्वत त्या पर्वतावर जाऊन दाखव तुझ्या. त्या पर्वतावर गेलो असतं म्हणजे श्रीकृष्णाने एका अंगलीत उचलले. मग मी नाही जाऊ शकत तिथे. बोल ना, मी नाही पण उचलला असता. मी नाही उचलला असता, माझ्या अंगलीत एवढी मोठी नाही. इकडे बघा या गाड्या, बघा गाड्या सुटल्या. आणि सुंदर सुंदर नक्की तुम्ही येऊन इथे भेट द्या. मी नाही भेटणार पण तुम्ही फक्त सबस्क्राईब करा, बाकी जाऊ दे. चला रे पोरांनो, इकडे किती भारी श्रीकृष्णाची मूर्ती. कृष्ण जाई आहे. कृष्ण आणि कृष्ण जाई यशोदा. श्री राधाचं मंदिर. इथे बघा असा बोल ना, वागता नाही म्हणा. प्रभुपाद कोण ते मी नाही ओळखत. हे बघ आईज प्रभुपादची हिस्ट्री. ही बघा मूर्ती श्रीकृष्णाची. गाईज तर आम्हाला वाटलं ही मूर्ती नाही, खरंचचा माणूस आहे. तर ही मूर्ती आहे, नंतर समजला. ही बघा मूर्ती कशी सेम टू सेम माणूस. पहिले गाईज आम्हाला तेच वाटला माणूस बसले. नंतर बघा श्रीकृष्ण झाडावर बसलेले आंबे खाण्यासाठी. आंबा काय आलं नाही. इकडे बघा मासे. नको जायला श्वास मारत त्यांनी बुवा आहे ना दुसरं आधी. गाईस तर आता आमचं जेवण पण झालेलं आहे मस्तपैकी. तर आता आम्ही निघायची तयारी करतो. आता आम्हाला वज्रेश्वरी लावून जायचं. इथून 1.5 तासाचा रस्ता आहे. तर आम्ही जातो आता वज्रेश्वरीला. तर तुम्हाला काय होईल ते दाखवतो, बघा ब्लॉग कंटिन्यू. आणि आपला ब्लॉग आवडला असेल तर कमेंट नक्कीच करा. तर हा बघा हे चालणार रे, थांब ना. कुठं आल्या तुम्ही लवकर? मला काम नाही, मी व्हिडिओ बनवतो ना. काय एवढ्या लोकांपर्यंत मी व्हिडिओ पोहोचवतो. धन्यवाद बोल बरं. तू आता उद्यापासून आजपासून यूट्यूबला दिसतील. दादा भाग्यवान मी होतो म्हणून जोडीला यूट्यूबला आला तू. लक्ष ठेवीन तुझं भाग्य. लक्ष ला फेमस बिमस झाला तू आहे ना जोडीला. हां विसरू नको फेमस झाल्यावर. हो भाई पोरीशा बोलतो बघा कसा. ए बुवा इकडे बघ. हो पोरीशा बोलतो. काहीच आता निघतो आम्ही. आता वज्रेश्वरीला जातो. तर इथून पण 1.5 तासाचा रस्ता आहे. तर आता हळूहळू जातो. मग तिकडे गेल्यावर दाखवतो. कंटिन्यू बघत राहा. चला मग आता भेटतो वाटतं आपण तिकडे गेलो. गाईचं आता आम्ही आलेलं आहे साईबाबाच्या दर्शनाला. तर इकडे बघा ही पोरं खेळतात इथे ना. ही पोरं आमची मोकाडी आहेत. हा बोऱ्यात मोकाडे. चल रे पटकन हे चला याला की 100 त्याला उचला तर गाईच. तुझ्या सस्ता मस्त तिकडे आहेत ते. हे बघा. तर हा बघा साईबाबाचा मंदिर. हा बघत का बघला नाही का? नाही ना बाबा. आता बघून घे मग. श्री साईबाबा मंदिर. इकडे बघा पूर्ण इकडे बघा गाई पूर्ण मंदिर. लाल ताऱ्या वर्षा निघले ना श्रेणी.
साईबाबा आले. काहीच हा बघा साईबाबाचं मंदिर. आलो 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 घे ना आपला. तर नाही आता बघा ब्लॉगर आमचे पायावर आलेले आहेत. काय बोलले साईबाबा मंदिर वज्रेश्वर. चल आता दीप आमचा टिकला लावून झालेला आहे. तर आपला टिकला लावलेला आहे. इकडे बघा टिकला कसा लावतो. चला बाबा टिकला माझी लाव ना. लाव रे त्याचे. साईबाबाचं मंदिर पूर्णपणे आम्ही खूप काही फिरत आलेलं आहे. तर इथे आता ठकल्यात पूर्ण शिर्डी चालले झाले. हे काही टाकला नाही का तू. चला माझा मस्त वेग आहे. चला बाकी काही बघा. आता निघतो आता घरी. चला माझा तुम्हाला काय बघा आता काय गाईच. अरे उख्याची मशीन आहे. साईबाबा सोन्याचे म्हणाले साईबाबा आणि त्यांची सेना गेला कुठे शेंडी त्याच्या सहा बघा कास आणि दुर्गा माता आहे इथे बघू शकता तुम्ही. गाईच इकडे बघा चिमटा का साईबाबाचा. चिमटा साईबाबाचा चिमटा आणि फुकणी लाव ना मग. चला मला काहीच आहे बघा. पाहुणे आलेत. पाहुणे येस हे टाकल्यात पूर्ण. तर काहीच कसं अजून काय दाखवायचं असेल ते दाखवायचा प्रयत्न. इकडे बघ. हे बघा पाहुणे जेवलं का तुम्ही. इकडे बसू महादेवाची मूर्ती. इकडे बघा कसं बसलाय. व्हिडिओ काढतो. काहीच आता फायनली आम्ही पोचलेले तर बघा. कसा वाटला प्रवास. पुढच्या कुठं जायचा. नाही सांगू नाही शकत. जायचं ते कुठे तरी जाऊ पण तुम्हाला डायरेक्ट आम्ही पुढच्या ब्लॉक. तर चला बाय बाय. तर गाईज कसा वाटला ब्लॉग कमेंट सांगा आणि लाईक आपण आता पुढच्या ब्लॉग.